माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. उद्या 23 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार. उद्या प्रबोधिनी एकादशी आहे, म्हणजे कार्तिक एकादशी. बघा, उद्या या एकादशीला देव उठणे एकादशी सुद्धा म्हणतात. भगवान विष्णूच्या व्रतामध्ये एकादशी हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ असं व्रत आहे. आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशी या दोन्ही एकादशीला पंढरपूरला यात्रा असते आणि वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुद्धा जात असतात. बघा, जी आषाढी एकादशी आहे ना, तिला देवशयनी एकादशी म्हणतात. कारण आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे शेषशय्येवर निद्राधीन होत असतात, म्हणजे शेषशय्येवर ते निद्रा अवस्थेमध्ये असतात. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत. आणि या एकादशीला देव उठणे एकादशी म्हणतात, कारण या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रेच्या कालावधीमधून ते जागे होत असतात. आणि आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या 4 महिन्याच्या काळाला आपण चातुर्मास असं म्हणत असतो. आता एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे. बघा, जेव्हा आषाढी एकादशी होती आणि तेव्हापासून आपण या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची भरपूर सेवा केलेली आहे. या चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णूची विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र हे सगळे स्तोत्र घेऊन आपण या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची सेवा तर केलेली आहेच. पण उद्या देव उठणे एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी, या एकादशीला सुद्धा आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे. जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहत असते. आणि जिथे भगवान विष्णूची कृपा आणि माता लक्ष्मी स्थिर राहते त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. त्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य नांदत असते. तर बघा, उद्या आषाढी एकादशी देव उठणे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूचा अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, आमच्याकडे भगवान विष्णूची मूर्ती नाही. काही हरकत नाही, प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. बाळकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार आहे. तर उद्या आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही दुधाने, पाण्याने, पंचामृताने कशानेही करू शकता. अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करा. 16 वेळा शक्य नसेल 1 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करा. आणि तेही जर शक्य नसेल तर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा आहे. बघा, आता ज्या कुण्या दाम्पत्यांना मूलबाळ नाही आहे, त्यांना किती प्रयत्न करून मूलबाळ होत नाही, ते जर डॉक्टरांचा सल्ला घेत असतील, डॉक्टरांची औषधं घेत असतील, त्याच्याबरोबरच त्यांनी प्रत्येक एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे, दोघाही पती पत्नींनी मिळून. आणि त्या अभिषेकाचं तीर्थ घ्यायचं आहे. बघा, तुमच्या घरामध्ये सुद्धा बाळकृष्णासारखा एक सुंदर असा पुत्र तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा लवकरच पाळणा हरेल. कारण भगवान विष्णूची कोणतीही सेवा निष्फळ ठरत नाही. ती सेवा फक्त आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायची असते. बघा, आता अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंना. त्याच्यानंतर आपल्याला भगवान विष्णूला अष्टगंधाचा किंवा केशराचा टिळा लावायचा आहे. भगवान विष्णूंना उद्या आपल्याला 1000 तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजिरी अर्पण करायच्या आहेत. पण त्या तुळशीचे पत्र किंवा तुळशी मंजिरी आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायच्या नाहीत, कारण तो एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो. तर आदल्या दिवशीच आपल्याला ती तुळशीपत्र किंवा तुळशी मंजिरी तोडून ठेवायची आहेत. आणि भगवान विष्णूच्या 1000 नामाने म्हणजे विष्णू सहस्त्रनामावलीने ती तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना, बाळकृष्णांना, विष्णूच्या फोटोला, लक्ष्मीनारायणाच्या फोटोला किंवा रामाचा जर फोटो असेल तर त्या फोटोला अर्पण करायचे आहेत. बघा, कुठलाही फोटो आपल्याकडे नसेल, विष्णूचा फोटो नसेल तर सत्यनारायणाचा फोटो असतो, नाहीतर बाळकृष्णाची मूर्ती तर आपल्या देवघरामध्ये असतेच, तर त्याला अर्पण करायचं आहे. बघा, आता त्यांना ही सगळी सेवा उद्या आपल्याला करायचीच आहे. पण त्याच्यानंतर ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या, शक्य होईल नाही सर्वांनी आवर्जून ही सेवा करायची असते. ती म्हणजे 700 श्लोकी संक्षिप्त भागवताचं पारायण आपल्याला उद्या करायचं असतं. संक्षिप्त भागवत पारायण याच्यासाठी करायचं असतं की आपल्या पितॄंना सद्गती मिळावी, त्यांना मुक्ती मिळावी. पितृच्या शांतीसाठी किंवा पितृच्यासाठी ही सेवा केली जाते, जेणेकरून आपले जे पितृ आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती मिळत असते, त्यांना मुक्ती मिळत असते. जिथे ज्या घरामध्ये ही सेवा होती ना, त्या घरामध्ये पितरांचे आशीर्वाद लाभतात. आणि ज्या घरामध्ये पितरांचे आशीर्वाद आहेत तिथे देवताचे आशीर्वाद तर आपोआप मिळतच असतात. पण ज्या घरामध्ये पितृदोष आहे, ज्यांचे पितृ नाराज आहेत, त्या घरावर कधी कोणतीही देवता कृपा करत नाही. कारण जिथे पितृ नाखुश असतात तिथे देवतासुद्धा नाखुश असतात. म्हणून पितरासाठी उद्या आपल्याला ही सेवा समर्पित करायची आहे. ती म्हणजे 700 श्लोकी संक्षिप्त भागवताचं पारायण उद्या आपल्याला करायचं आहे. तुमच्याकडे जर हा ग्रंथ नसेल तर हा ग्रंथ आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर भगवान विष्णूची सेवा आपल्याला उद्या दिवसभरात कधीही करायची आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. कारण एकादशीचा हा पूर्ण दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर आता भगवान विष्णूची आपल्याला काय सेवा करायची आहे, तर बघा, भगवान विष्णूची सेवा म्हणून उद्या आपल्याला रामरक्षा,
व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र कधी पठण करायचं, तर बघा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकता, कितीही वेळ पठण करू शकता, तुम्हाला शक्य होईल तितका वेळ. ज्यांना कुणाला 21 मंडळाचं पठण करायचं आहे, म्हणजे एका मंडळाचं पठण करायचं आहे, एक मंडळ व्यंकटेश स्तोत्राचं, एक मंडळ म्हणजे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करणे. ज्यांना 21 दिवसासाठी दररोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू करायची आहे, त्यांनी उद्यापासून या सेवेला सुरुवात करू शकता. हे जे एक मंडळ व्यंकटेश स्तोत्राचं करायचं असतं ना, ते रात्री 12 वाजतापासून त्या सेवेला सुरुवात करायची असते. रात्री ठीक 12 वाजता या सेवेला सुरुवात करा. मग ती सेवा तुमची कितीही वाजता संपली तर त्याला काही एवढं महत्त्व नाही आहे, पण सेवा सुरू करताना ठीक 12 वाजताच ही सेवा सुरू करायची असते, मध्यरात्री 12 वाजता. तर उद्यापासून तुम्ही 21 दिवसाच्या या व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेला सुरुवात करू शकता. जर तुम्हाला ही सेवा सुरू करायची नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा वाचायचं आहे, पठण करायचं आहे. त्याच्यानंतर उद्या आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे आणि भगवान विष्णूच्या 1000 नावाचं सुद्धा पठण करायचं आहे, ते म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली. त्याच्यानंतर भगवान विष्णूच्या 1000 नावांनी आपण तुळशीपत्र भगवान विष्णूंना, भगवान कृष्णांना अर्पण करायचे आहेत. भगवान विष्णूच्या मंत्राचा जपसुद्धा उद्या आपल्याला करायचा आहे, शक्य होईल तसा, शक्य होईल तेवढा. भगवान विष्णूची मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता, किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही 11 माळा 1 माळा जप करू शकता. नाहीतर मग पांडुरंगाच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. पांडुरंगाचा मंत्र श्रीवत्सम धारयनम वक्षे मुक्तामाला षडाक्षरम, श्रीवत्स धारयनम वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला आहे. या मंत्राचा सुद्धा शक्य होईल तितका जप उद्या आपल्याला करायचा आहे. प्रबोधिनी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशीला कार्तिक एकादशीसुद्धा म्हटलं जातं, देव उठणे एकादशीसुद्धा म्हटलं जातं. बघा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा एकादशीच्या दिवशी केली जाते ना, त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. त्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य नांदत असतं, कारण एकादशी हे व्रत भगवान विष्णूच्या सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ असं व्रत आहे. या एकादशीच्या दिवशी ज्यांना शक्य होईल त्यांनी एकादशीचं व्रतसुद्धा करायचं असते. पण ज्यांची कुणाची तब्येत चांगली नाही, आरोग्य चांगलं नाही, जे उपवास करू शकत नाहीत, त्यांनी उपवास नाही केला तरी काही हरकत नाही. पण ह्या सगळ्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. उपवास करूनच काही फायदा नाही. उपवास नुसतं अन्नाचाच करायचा नसतो, तर उपवास विचारांचा सुद्धा करायचा असतो. आपले विचार जर चांगले असतील, आपल्याकडून जर कुणाचं मन दुखत नसेल, कुणाची निंदा नालस्ती जर आपण करणार नाही, तरीही आपल्याला एकादशीच्या व्रताचं पुण्य मिळणारच आहे. नुसतं एकादशीचं व्रत करायचं आणि त्याच्या चुगल्या करायच्या, दुसऱ्यांची निंदा करायची, दुसऱ्याचं मन जर आपल्याच्याने दुखवल्या गेलं तर त्या व्रताचं फळ आपल्याला अजिबातही मिळणार नाही. उलट दुसऱ्यांची मन दुखवल्यामुळे त्याचा दोषच आपल्याला लागणार आहे. त्यामुळे बघा, ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास करायचा आहे. एकादशीचा उपवास अगदी सोपा असतो. तुम्ही 2ही वेळ तुम्ही तिखट मिठाचं फराळ करू शकता. आणि एकादशीचा उपवास जो आहे तो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी त्याचं पारणं करायचं असते. एकादशीच्या दिवशी अन्न जेवण करायचं नाही. तर 2ही वेळा तुम्ही फराळाचे पदार्थ, चहा, दूध, कॉफी, फळं खाऊ शकता. तर तुम्हाला शक्य होईल तर उपवास करा. नसेल शक्य होत, नाही केला तरी काही हरकत नाही, पण सेवा मात्र आवर्जून करायचीच आहे. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.